तर आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या 4 लोकसभेसाठी ही बैठक आहे। तर हे 4ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती पंकजा मुंडे यांच्यावर आहे आणि या बैठकीसाठी 1000 बूथ प्रमुख आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मी किती नाले बांधले, मी किती बंधारे बांधले, लोणीकर साहेबांनी किती पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या, मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे किती रस्ते दिले, संभाजी पाटलांनी किती कामगार कल्याणाच्या योजना केल्या, महिला बाल विकासच्या माध्यमातून आम्ही किती निधी महिलांना दिला, बचत गटांचं संघटन केलं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नगर विकासच्या माध्यमातून किती स्मार्ट सिटीज झाल्या। ह्या सगळ्या गोष्टी या सभेमध्ये सांगायची आवश्यकता आहे, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही या गोष्टी वाजवून ठणकावून सांगा असं आव्हान आताच्या या माध्यमातून करायचं। आज कार्यकर्ता हा किती महत्वाचा आहे हे आपल्यासारख्या पक्षाला, अरे मेरा परिवार भाजप परिवार आपण कोणत्या बळावर म्हणतो, कारण माझा भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी हा गळ्यामध्ये स्कार्फ घातला हा नुसता दाखवण्यासाठी फोटोमध्ये नाही, तर त्यांनी या गळ्यामध्ये आपल्या पक्षाच्यासाठी हा अभिमानाचा मेडल मिळवणारा माझा भारतीय जनता पार्टीचा हा कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता आहे। अरे एक असे पक्ष आहेत या देशामध्ये जो परिवाराचाच पक्ष म्हणून चालवतात आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो परिवार भाजपाच्या कार्यकर्त्यांना स्वतःचा परिवार समजतो आणि म्हणून हा परिवार हा पारिवारिक कार्यक्रम आहे। आणि पारिवारिक कार्यक्रमामध्ये आम्ही किती चांगले आहेत आणि आम्ही किती वाईट आहेत हे सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही। आम्ही आतापर्यंत जे चांगले काम केले तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही मंत्री झालो, आम्ही मंचावर विराजमान झालो, आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्र्यांनी आमच्या देशातल्या प्रधानमंत्र्यांनी जे गौरव या देशाला प्रदान करण्यासाठी कार्यक्रम केले ते तुम्ही वाजवून सांगितले नाही खाली, तर आमच्या या कार्यक्रमांना आमच्या या यशाला काही अर्थ राहणार नाही। आणि म्हणून आजची क्लस्टरची बैठक आहे ती कशासाठी आहे, ती कशासाठी आहे तर आम्ही चांगले आमच्या सरकारनी आपल्या सरकारनी जे चांगले कामं केले ते जोरात वाजवून सांगायचे। आणि वळत पुढच्या बातमीकडे, मराठा क्रांती मोर्चानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे असं सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे। तर भाजपच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही मराठा समाजावर अन्यायच केला असं क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे। सभा निवडणुकांच्या अगोदर जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत। 5 उमेदवारांची आमची त्या ठिकाणी चाचपणी झालेली आहे आणि पुढचे जे उमेदवार आहेत आणि ही 5 यांची नावं आम्ही एवढ्या 2-4 दिवसामध्ये नक्कीच जाहीर करू। या 5 जागांची